तर सगळं सरकारनंच करावं, सरकारी यंत्रणेनंच करावं असं आपण का गृहीत धरावं? आपल्याला हे ज्यांना म्हणजे एक तर सापाला मारायचं पण तू मौल्याच्या काठीनं मारावं अशी अपेक्षा आम्ही काय करतो? जे काम चांगलं करत नाहीत त्यांना आम्ही सभासद म्हणून जात्या आम्हीच का रोखत नाही? आणि इथंच आम्ही अमर्याद अधिकार या सगळ्या सहकारी संस्थेमध्ये घुसलेल्या या सगळ्या चोरांना दिले आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक कृत्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. त्याचेही दुष्परिणाम आहेत. कितीही कायदा केला तरी अशा पद्धतीनं जर आम्ही आमच्या कर्तव्य जर बजावत नसलो तर काही उपयोग होणार नाही, कायद्याने दुरुस्त होणार नाहीत. यासाठी लोकांनीच जागरूक राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. पुन्हा सरकार बसून काहीतरी तिथं निर्णय घेतला, उसाचा दर किती असावा, कमीत कमी एवढं द्या, हे ठरवायचा अधिकार सरकारला कोणी दिला? नफ्याची वागणी एकदा जर व्यावसायिक पद्धतीनं एखाद्या सहकारी संस्थेनं जर नफा मिळवलेला असेल तर त्यांना त्या नफ्याची वाटणी करायचा अधिकार त्या संस्थेला आहे का? त्या संचालक मंडळाला आहे का? त्या सभासदाला आहे का? अजिबात नाही. त्याचे मार्गदर्शक तत्व सरकार घालणार. 25% डिव्हिडंड द्या, 75% रक्कम कशी वाटायची हे सरकार ठरवणार. म्हणजे याचा अर्थ आम्ही असंही सांगतो की शक्यतो तुम्ही नफ्यात देऊच ना, खोट्यातच ठेवा, असा अर्थ होत नाही का याचा? आणि त्यामुळे ज्या जर संस्था आमच्या असतील आणि त्या आमच्या उद्धारासाठी आमच्या प्रगतीसाठी त्या संस्था जर आम्ही काढलेल्या असतील तर त्या संस्थेमध्ये ज्यांना आम्ही विश्वस्त म्हणून नेमलेला आहे त्यांच्यावर अंकुश सुद्धा आमचाच असला पाहिजे, सरकारची मध्यस्थी असता काम नाही. त्याने जर का त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही सभासद म्हणून आमच्या अधिकारामध्ये कुठेतरी त्याने गदा आणली, आमचे मूलभूत अधिकार कुठेतरी संकुचित होत असतील तर ते अधिकार मिळवून देण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत आणि सरकारी कायदा असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याशिवाय सहकार स्वावलंबी होणार नाही. अर्थात त्याच्याबद्दल मतभिन्नता असू शकते, परंतु सहकाराबद्दलची माझी तरी मत अशी स्पष्ट आहे.